सुपरहिट ॲक्शन, कलाकारांचं उत्तम कास्टिंग, खिळवून ठेवणारा स्क्रीन प्ले आणि VFX ची पर्वणी, हे सगळंच म्हणजे सलार हा चित्रपट. बलवान का ही राज्य, बलवान की ही खुर्सी. आता आम्ही हे सगळं का म्हणतोय हे तुम्हाला चित्रपट पाहून कळेल. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. मी आणि दिलीप ठाकूर आज करणार आहोत सलार या चित्रपटाचा रिव्ह्यू. घोषणा, पोस्टर, टीजर, ट्रेलर या प्रत्येक स्टेपला सलारचं कौतुक होत गेलं. आणि ते कौतुक का होत गेलं तर यासाठी. आणि आज आपण सिनेमा बघताना तर हॉलमध्ये म्हणजे मल्टिप्लेक्स मध्ये पाहिलं की ऑडियन्स कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतोय. अगदीच. म्हणजे कसं माहिती ना, लोक ज्या वेळेला ना म्हणजे प्रेक्षक ज्या वेळेला पडद्यावरच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्याच वेळेला ते क्लॅपिंग देतात. आणि तुला तर माहिती आहे, हो, प्रभास जे ज्या वेळेला एंट्रीज आहेत, ऍक्शन आहे, त्या प्रत्येक वेळेला ऑडियन्सनी जबरदस्त रिस्पॉन्स दिलेला आहे. म्हणजे ह्याला स्टारडम म्हणतात. अगदीच. पण प्रत्येक चित्रपटात प्रभासची एंट्री झाली आणि टाळ्या शिट्ट्या पडल्या नाहीत तर मग प्रभासची एंट्री काय झाली. मग म्हणून तर म्हणजे त्याची जी लोकप्रियता आहे ती कॅश करायची. एक्झॅक्टली. मग ते स्क्रीन प्ले मध्ये पण करायची, त्याच्या एंट्रीमध्ये पण करायची, त्याच्या क्लोजअप मध्ये पण करायची आणि त्याच्या ऍक्शन मध्ये पण करायची. अगदीच. म्हणून सुरुवातीला जेव्हा मी इंट्रोडक्शन दिलं तेव्हा ऍक्शन पॅक्ड सिनेमा यासाठीच म्हटलं, कारण का स्टार्ट टू एंड या चित्रपटात फक्त ऍक्शनच आपल्याला पाहायला मिळते. आणि जर थोडक्यात जर थीम सांगायची, अगदी आपण थोडक्यात, कारण का सिनेमा ऑडियन्स बघणारच आहे, पण 1721 साली या सिनेमातील गोष्टीची सुरुवात होते. म्हणजे आपण ना मध्यंतरपॅन सिनेमा बघताना आपल्याला जे काही प्रश्न पडतात त्याची उत्तर दिग्दर्शक प्रशांत नीलनी उत्तरार्धामध्ये, म्हणजे आपण इंटरव्ह्यू जाऊन बसल्यानंतर मग त्याची उत्तरं मिळू लागतात की हे जे वैमनस्य आहे, हे जे शत्रुत्व आहे, हे जे वॉर आहे, हा जी ऍक्शन आहे, हे सगळं का घडतंय. म्हणजे ह्या गँगची माणसं त्यांना मारतायत, त्यांची ह्यांना मारतायत, आणि जे जे काय कहे ना, मग पुढे जे टप्पे येत जातात, मग 1721 झालं, मग पुन्हा 1800, 1900 असं करत 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 2010, आणि त्यानंतर हे जे मित्र आहेत त्यांची लहानपणीची गोष्ट आणि त्याचा संदर्भ 25 वर्षानंतर. अगदीच. पण मला तुम्हाला इथे एक डिस्क्लेमर द्यावंसं वाटतंय की हा चित्रपट बघताना प्लीज सीटवरून उठून जाऊ नका किंवा तुम्ही फोनमध्ये बघू नका, कारण एकही संदर्भ चुकला तर पुढचे संदर्भ लागायला तुम्हाला कदाचित थोडंसं डिफिकल्टी येऊ शकते. हा, कारण का माहिती, ह्या एकाच सिनेमामध्ये ना अनेक गोष्टी आहेत. म्हणजे दोन मित्रांची जशी गोष्ट आहे तसं त्याच्यामध्ये असं एक राज्य आहे, ज्या राज्याची खुर्ची आपल्याला मिळावी म्हणून त्याचा जो संघर्ष चाललेला आहे ती एक गोष्ट आहे. पुन्हा आईची गोष्ट आहे, पुन्हा मुलांची गोष्ट आहे. बरं, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असं आहे, फक्त पण एकाच वेळीत आपण संदर्भ देऊया की ते कॅरेक्टर पतंग उडवतं आणि ते स्वतःच पतंग कापतं, आणि कापलेला पतंग ज्या घरावर जाऊन पडतो, आता पुढचं मी सांगत नाहीये, कारण तिथे जो काय नाट्यमय आहे आणि प्रभासनी म्हणजे देवा, पडद्यावरचा हा देवा ज्या पद्धतीने आपल्या समोर येतो ना, अरे तुम्ही म्हणाल अरे हे असे अनेक संदर्भ आहेत का, म्हणून तुझे म्हणते ते बरोबर आहे की ह्यातले जे रेफरन्स आहेत, छोटे 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 रेफरन्स मोठे मोठे कसे होत जातात, आणि ते करताना सिनेमाच्या क्लायमॅक्सला आपण कसं पोहोचतो, हा थ्रिलिंगफुल अनुभव आहे. अगदीच. पण मला साऊथच्या चित्रपटांचं एक विशेष कौतुक करावं असं वाटतं, त्यांचं मेकअप आणि कॉस्ट्युम यावर ते जितकं मेहनत घेतात तितकं कोणी घेत नाही, कारण का तो काळ दाखवणं, एक असा काळ दाखवणं जो कदाचित अस्तित्वातही नाहीये. हो, तसंच आहे ना. आता ह्या सिनेमामध्ये जो दाखवलेला आहे, जे राज्य दाखवलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे, डायरेक्टर दिग्दर्शकांनी सिनेमामध्ये असं म्हटलेलं आहे की हे राज्य भारताच्या जवळ आहे, पण कुठे आहेत असं नाहीये, म्हणजे अस्तित्वात नाही आहे, परंतु त्या ठिकाणी घडणारी गोष्ट. त्यामुळे त्यांनी ना ह्याचा ना अतिशयोक्तीसाठी, अतिरंजकतेसाठी आणि हाणामारी ते एवढी सिनेमामध्ये आहे ना की त्या हाणामारीसाठी जेवढा म्हणून बेनिफिट घेता येईल तेवढा घेतला. आणि तुलाही माहिती आहे, चित्रपटाचे संकलक उज्ज्वल कुलकर्णी ह्यांचं आपण आवर्जून नाव घ्यायला पाहिजे, कारण हा सिनेमा आहे ना एका ठिकाणी फाईट मास्टरचा आहे आणि दुसऱ्या बाजूलाही संकलकाचा म्हणजे एडिटरचा आहे. म्हणजे जे काय कटिंग्स आहेत सिनेमातले, म्हणजे आता तो तुलाही माहिती आहे की जे क्लोजअप येतात, ऍक्शन येते, वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ येतात, ते प्रत्येक ठिकाणी जे कटिंग केलेलं आहे
आणि म्हणून आहे ना मला इथे संकलकाचं नाव ह्या एवढ्या मोठ्या होर्डिंग्सवर दिलेलं आहे, त्याचं मला विशेष कौतुक वाटतं. पण अगदीच, पण मला एक मुद्दा इथे ऍड करावा असं वाटतं की या चित्रपटात सगळ्यात जास्त काम हे ऍक्शन डिरेक्टरने केलेलं आहे, कारण का स्टार्ट टू एंड आपल्याला जी ऍक्शन बघायला मिळते ती आपण कोणत्या चित्रपटात आधी पाहिलेली नाहीये आणि त्या वेगळ्या दशकातली आहे. म्हणजे त्यांनी ते भान ठेवले की ही ऍक्शन 25 वर्षापूर्वीची कशी आहे, आजची कशी आहे आणि मग ती का आहे. आणि तुला तर माहिती आहे प्रभासला संवाद किती आहे, तूच सांग आता. ओके, सो आमचं हे डिस्कशन सुरू होतं. सो प्रभासला संवाद हे 2 पानांची स्क्रिप्ट असेल कदाचित, त्याने एक्सप्रेशन्सवर अख्खा चित्रपट उचलून धरलाय आणि म्हणूनच त्याचं या चित्रपटामध्ये कौतुक होईल. हा, म्हणजे जेव्हा जेव्हा तो येतो पडद्यात तो नुसता असा लुक देतो, मागे बघतो, इकडे बघतो, वर बघतो, शत्रूकडे बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव बदलत जातात त्याची नजर बोलते. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे आहे ना तो प्रवास म्हणजे नुसता आपण ते बाहुबलीच्या काळातला असं म्हणू नयेच, त्याची इम्प्रूव्हमेंट जी आहे अभिनयातली, आता ह्या सिनेमामध्ये अभिनय कसला असं कोणी विचारू शकतो, परंतु जो काही संघर्ष आहे त्या संघर्षासाठी असणारं जे एक्सप्रेशन आहे त्यांनी छान दिलेले आहे. अगदीच. पण हे सगळं सुरू असताना चित्रपटात गाणी फार कमी आहेत आणि ती गाणी इतका प्रभाव पाडत नाही चित्रपटात. 2च गाणी. म्हणजे खरं तर साऊथचा सिनेमा म्हटल्यानंतर आहे ना गीत संगीत नृत्याला भरपूर खचाखच मसालेदार स्कोप असतो. म्हणजे ते सगळी टोळी आहे, नाचत्यात होती. पण या सिनेमामध्ये ना तो स्कोप आलेला नाहीये. त्यामुळे मला वाटतं दिग्दर्शकांनी ते टाळले. तेच मी बोलणार होतो की दिग्दर्शकाने ते मुद्दाम टाळल्यासारखं वाटतं, जेणेकरून गाण्यांकडे जास्त लक्ष जाणार नाही. जी स्टोरी आहे, जो गाभा आहे चित्रपटाचा त्याकडे प्रेक्षक वळला जाईल. करेक्ट. म्हणजे जो संघर्ष आहे आणि शत्रुत्व आहे त्याच्यावरनं पटकथा लेखकाने आणि दिग्दर्शकाने आणि अर्थात संकलकांनी कुठलीही पकड हातातून सोडलेली नाहीये. आणि जर तू सोशल मीडियावर ज्या पद्धतीने ह्या चित्रपटाचे आणि विशेषतः प्रवासचे चाहते जे व्यक्त झालेलं बघशील ना, म्हणजे अनेकांनी त्यालाच दाद दिलेली तुला दिसेल. अगदीच. पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एकाच तिकीटमध्ये 3 साऊथचे चित्रपट पाहिले? अरे काय वाईट आहे, म्हणजे तुला असं म्हणायचं ना की KGF 2 किंवा RRR. पण आता कसं माहिती आहे ना, म्हणजे आता तुला पटेल न पटेल, अरे आम्ही ज्या काळामध्ये मनमोहन देसाईंचे चित्रपट बघायचो ना तेव्हा पण आम्ही तसंच म्हणायचो की अरे ते मागच्याच सिनेमाची स्टोरी या सिनेमात आहे, ठीक आहे, त्याला काय हरकत नाही. ऑडियन्सला जर चालत असेल ना, लक्षात ठेव शेवटी सिनेमाचं यश हे प्रेक्षकांच्या प्रतिसादावर असतं. आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला पुन्हा एकदा ते 3 चित्रपट ह्या चित्रपटामध्ये अनुभवायला मिळत असतील तर मला वाटतं हे पॉझिटिव्हली घ्यावं आपण. अगदीच. पण चित्रपट सलार आहेच, पण हा चित्रपट यंग ऑडियन्सला लक्षात घेऊन बनवला गेलाय असं मला वाटतं. कारण का जो चित्रपट किंवा हा चित्रपट मी चित्रपटगृहात पाहिला, यंग ऑडियन्स, मुलं असू दे मुली असू दे, त्यांनी टाळ्या शिट्ट्यांनी स्वागत केले प्रत्येक सीनचं आणि प्रत्येक डायलॉगचं. आता कसं माहिती ना, हा सिनेमा ना कुठल्याही प्रकारच्या तर्कामध्ये बसत नाही. का, कसे, कोणी, कशाला, केव्हा, कशासाठी ह्यातले कुठलेही प्रश्न तुम्हाला येऊ नयेत. आता हे जो यंग ऑडियन्सचा मुद्दा म्हणला तो अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक काळामध्ये ना त्या काळातले तरुणच सिनेमा चालवतात, यंगस्टरच सिनेमा चालवतात, युथफुल सिनेमा. आणि आजचा जो तरुण आहे तो वेगळ्या भाषेतले चित्रपट बघतोय, त्याशिवाय तो OTTवर सुद्धा जगभरातले चित्रपट बघतोय. त्यामुळे त्याची टेस्ट बदललेली आहे की. आणि दुसरं म्हणजे त्याला साऊथचा सिनेमा म्हटल्यानंतर आजच्या जो आहे, एक तर तो पुष्पा किंवा कांतारा बघणार, बाहुबली त्यांनी बघितला, नाही तर आता आपण जे KGFचा वगैरे उल्लेख केला ते बघणार. त्यामुळे यंगस्टर्सची ना माइंडमध्ये ना एक फ्रेम तयार झालेली आहे. अगदीच एक परसेप्शन क्रिएट झालंय साऊथ मूवींना घेऊन की साऊथचे मूवी हे असेच असतात, जे पडद्यापेक्षा मोठे ऍक्शन दिसणार. बरोबर आहे ना? अगदीच. आणि बघा आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, अरे ह्यानी आपल्या समोर ह्या सिनेमाची सगळी एक अशी वेगळ्या प्रकारची स्क्रीन प्ले मांडलेली आहे, मग त्याच्यामधल्या जमेच्या बाजू मांडल्या, त्याच्यामधले एखादा असा दोष पण सांगितला, म्हणजे एका सिनेमात 3 वगैरे. पण आता तुम्ही म्हणाल गोष्ट का नाही सांगत? पण हीच तर खरं गंमत आहे. तुम्ही चित्रपट पाहणार नाही आणि हा रिव्ह्यू आम्ही खास तुमच्यासाठी केलाय, कारण का प्लीज हा चित्रपटगृहात जाऊन बघा, तो अनुभव घ्या, कारण का तो अनुभव चित्रपटगृहात गेल्यावरच तुम्हाला येईल. आणि म्हणूनच या चित्रपटाचा शेवट कोणाला सांगू नका, आणि या चित्रपटाला आम्ही देतोय सो वीकेंड आहे. प्रभासचा सलार हा चित्रपट आलेला आहे चित्रपटगृहात. 5 भाषांमध्ये हा चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिलाय काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.